कार्बनची एकूण 3 अपरूपे आहेत पहा. पहिला आहे डायमंड. काय आहे? डायमंड. कारण तुम्हाला माहित आहे की हिरा हा जगातला सर्वात कठीण असा नैसर्गिक पदार्थ आहे. जरी तो अधातू असेल पण या जगातला सर्वात हार्डेस्ट सबस्टन्स ज्याचा मेल्टिंग पॉइंट सर्वात जास्त आहे, हे की नाही, असा सबस्टन्स कोणता आहे? डायमंड. डायमंड स्वतः कार्बनचं काय आहे? अपरूप म्हणजे ॲलोट्रॉपिक फॉर्म. दुसरा आहे ग्राफाइट. ग्राफाइट बद्दल पण तुम्ही शिकलात. तुम्हाला माहित आहे की अधातू मधून वीज वाहते का? नाही, परंतु एकमेव अधातू आहे की ज्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते. तो कोण आहे? ग्राफाइट. आणि तिसरा आहे पहा फ्युलरन. आता हे जे फ्युलरन आहे हे सुद्धा कार्बनचे एक ॲलोट्रॉपिक फॉर्म आहे जे की कमी ऑकरन्स कमी प्रमाणात दिसून येतं. मग ही कार्बनची जी अपरूपे पाहिली आपण, याला काय म्हणायचं इंग्रजीमध्ये? ॲलोट्रॉपिक फॉर्म. तर कार्बनचा एक ॲलोट्रॉपिक फॉर्म कोणता आहे? आज फक्त आपण 5 प्रश्न डिस्कस करणार आहे. पहिला प्रश्न आहे की विच इज द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ ड्राय सेल. काल आपण पाहिलं होतं की झिंक ची जी लेअर असते, झिंक मेटलची ड्राय सेल मध्ये सर्वात बाहेरची लेअर, तर त्याला आपण निगेटिव्ह टर्मिनल मानलं होतं, ठीक आहे नाही. आणि त्यामध्ये अमोनियम क्लोराईड आणि दुसरं काय होतं अजून कोण सांगतं? झिंक क्लोराईड, हे की नाही. तर या दोघांचं मिश्रण होतं, बरोबर. आणि सेंटरला काय प्रेझेंट असते? कार्बनची ग्राफाइट रॉड, है ना. कार्बनचे ॲलोट्रॉपिक फॉर्म लक्षात घ्या. एक इन्फॉर्मेशन सांगतो, आवर्जून लक्षात ठेवायची की कार्बन जो आहे ना, या कार्बनचं एक वैशिष्ट्य आहे की हा कार्बनचे तुम्ही आयसोटोप्स पाहिले असेल. कार्बनचे जे आयसोटोप समस्थानिके 3 आहेत पहा कार्बनचे. कोणते कोणते? एक आहे C12, एक आहे C13 आणि दुसरा आहे C14. पैकी C14 रेडिओ ऍक्टिव्ह असतो आणि C12 याचं जे ऑकरन्स आहे प्रमाण हे सर्वात जास्त आहे आणि हा नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे, बरोबर. आणि सो कार्बन 12 जे आहे, आणि सामान्यपणे कार्बनचं जे ऍटॉमिक मास आहे ते आपण 12 का ग्राह्य धरतो, कारण निसर्गामध्ये जास्तीत जास्त कार्बन हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे? C12. आता हे झालं आयसोटोप संदर्भात, परंतु मला बोलायचं आहे कार्बनच्या ॲलोट्रॉपिक फॉर्म बद्दल. कार्बनचे काय पाहायचे आपल्याला? ॲलोट्रॉपिक फॉर्म. आता ॲलोट्रॉपिक फॉर्म जे आहेत कार्बनचे, त्याला कार्बनची अपरूपे म्हणू आपण. काय म्हणू? कार्बनची अपरूपे. तर कार्बनची एकूण 3 अपरूपे आहेत पहा. पहिला आहे डायमंड. काय आहे? डायमंड. कारण तुम्हाला माहित आहे की हिरा हा जगातला सर्वात कठीण असा नैसर्गिक पदार्थ आहे. जरी तो अधातू असेल पण या जगातला सर्वात हार्डेस्ट सबस्टन्स ज्याचा मेल्टिंग पॉइंट सर्वात जास्त आहे, हे की नाही, असा सबस्टन्स कोणता आहे? डायमंड. डायमंड स्वतः कार्बनचं काय आहे? अपरूप म्हणजे ॲलोट्रॉपिक फॉर्म. दुसरा आहे ग्राफाइट. ग्राफाइट बद्दल पण तुम्ही शिकलात. तुम्हाला माहित आहे की अधातू मधून वीज वाहते का? नाही, परंतु एकमेव अधातू आहे की ज्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते. तो कोण आहे? ग्राफाइट. आणि तिसरा आहे पहा फ्युलरन. आता हे जे फ्युलरन आहे हे सुद्धा कार्बनचे एक ॲलोट्रॉपिक फॉर्म आहे जे की कमी ऑकरन्स कमी प्रमाणात दिसून येतं. मग ही कार्बनची जी अपरूपे पाहिली आपण, याला काय म्हणायचं इंग्रजीमध्ये? ॲलोट्रॉपिक फॉर्म. तर कार्बनचा एक ॲलोट्रॉपिक फॉर्म कोणता आहे? ग्राफाइट. आणि हे ग्राफाइट आपण कशामध्ये वापरलेलं आहे? ड्राय सेल मध्ये वापरलंय. आणि हा कार्बनचा रॉड किंवा ज्याला आपण ग्राफाइट रॉड म्हणलो, हा ड्राय सेलचा कोणता टर्मिनल आहे? पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. त्यानंतर विच पेस्ट प्रेझेंट आउटसाइड द ग्राफाइट रॉड इन द ड्राय सेल. आता ड्राय सेल मध्ये कार्बनची जी कांडी आहे ग्राफाइटचा रॉड, त्याच्या बाजूला जर पाहिलं तर एक पेस्ट प्रेझेंट आहे. आणि ती पेस्ट कशाची असते? मॅग्नीज डायऑक्साइड, ज्याचा फॉर्म्युला आहे MnO2. त्यानंतर आहे विच आर द मेन कंपोनंट ऑफ लीड ऍसिड सेल. लीडची संज्ञा माहिती आहे तुम्हाला? काय आहे? Pb. आणि जे ऍसिड यांच्यामध्ये असतं ते असतं सल्फ्युरिक ऍसिड, माहिती ना, H2SO4. तर लीड ऍसिड सेलचे मेन कंपोनंट म्हणजे मुख्य भाग कोणते कोणते आहेत? पहिला मुख्य भाग आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड असतात. किती इलेक्ट्रोड असतात? 2.
पहिला इलेक्ट्रोड आहे पहा लीड इलेक्ट्रोड. कोणता? लीड इलेक्ट्रोड. लीड इलेक्ट्रोडला आपण काय म्हणायचं? पीबी इलेक्ट्रोड. कारण लीडची संज्ञा सांगितली मी तुम्हाला काय आहे? पीबी. तर लीड इलेक्ट्रोड. आणि दुसरा आहे लीड डायऑक्साइड. त्याचा फॉर्म्युला काय आहे? PbO2. ओके, समोर दिलेला आहे मी. तर एकूण 2 इलेक्ट्रोड लीड ऍसिड सेल मध्ये आहे ना. तर त्यापैकी पहिला इलेक्ट्रोड कशाचा आहे? लीड इलेक्ट्रोड. आणि दुसरा कोणता आहे? लीड डायऑक्साइड. आणि हे दोन्हीच्या दोन्ही कशामध्ये बुडवलेले आहे? इमर्स कशामध्ये केले आहे? H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड मध्ये इमर्स केलेले आहे. हाऊ मच इज द पीडी? पीडी म्हणजे काय बरं? पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्सला काय म्हणू आपण शॉर्टकट मध्ये? पीडी. तर हाऊ मच इज द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ लीड ऍसिड सेल? आता लीड ऍसिड सेल मध्ये 2 इलेक्ट्रोड आहेत म्हणजे 2 टर्मिनल आहेत, पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल. एक कॅथोड म्हणून कार्य करतो, एक एनोड म्हणून कार्य करतो. तर हे जे लीड ऍसिड सेल आहे तर याच्या 2 टर्मिनल मधला तुम्हाला माहिती आहे एक कुठं असतो? हाय पोटेन्शियल. दुसरा काय असतो? लो पोटेन्शियल. आणि त्या पोटेन्शियल मधल्या फरकाला काय म्हणतो आपण? पोटेन्शियल डिफरन्स. तर लीड ऍसिड सेलचा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? किती आहे? 2 व्होल्ट. कारण पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज याचं जे एकक आहे ते काय आहे? व्होल्ट. आणि लास्ट क्वेश्चन आहे इन विच अप्लायन्सेस लीड ऍसिड सेल्स इज यूज? म्हणजे अशी कोणकोणती साधनं आहेत किंवा वस्तू की ज्यामध्ये आपण लीड ऍसिडच्या बॅटऱ्या वापरत असतो? पहिलं कोणतं आहे? कार, ट्रक आणि मोटरसायकल यांच्यामध्ये जे बॅटरी युज केले असतात ना त्यामध्ये कशाचा वापर केला आपण? लीड ऍसिड सेल. काल सांगितलं होतं की कॉम्बिनेशन ऑफ सेल याला काय म्हणायचं? बॅटरी. बरोबर. अनेक सेल जेव्हा एकत्र येतात त्याच्याचं फॉर्मेशन करतात बॅटरीचं. मग लीड ऍसिड सेलच्या ज्या बॅटरीज आहेत त्या कार, ट्रक, मोटरसायकल आणि कशामध्ये वापरले जातात? युपीएस. हे जे आपली टीव्ही ज्या युपीएस ला कनेक्ट आहे याच्यामध्ये सुद्धा काय आहे? बॅटरी अवेलेबल आहे. ती बॅटरी कोणती आहे? लीड ऍसिड सेलची.